रात्री आचार्य कॉलेजच्या जवळ रात्री 11:30च्या सुमारास एक फोर व्हीलर गाडीने बाईकवर असलेल्या एका व्यक्तीला डॅश दिला आणि त्या ठिकाणावरून ते पळून गेले होते। या संदर्भात गोवंडी पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केला आणि CCTV फुटेजच्या आधारावर आम्ही त्या गाडीचा नंबर निष्पन्न केला आणि तदनंतर त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आम्ही ट्रेस करून त्या आरोपीला अरेस्ट केलेलं आहे आणि ती गाडी देखील जप्त केलेली आहे। सर, आता ही व्यक्ती जी आहे ती खासदारांचा पुत्र असल्याचं कळतं आहे। नेमकं या संदर्भात आता पुढे काय कारवाई झालेली आहे? त्यांना ॲडमिट केल्याचं माहिती मिळतं। आरोपींना अरेस्ट केल्यानंतर आम्ही त्यांचं जे मेडिकल केलं, मेडिकल दरम्यान त्यांची शुगर लेवल ही 500पेक्षा जास्त असल्याची आणि BP देखील फ्लक्च्युएट होत असल्याचं दिसून आलं। त्यानुसार शताब्दी हॉस्पिटलने त्यांना JJ हॉस्पिटलला रेफर केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे। सर, यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचा आरोप होता आहे, नेमकं या संदर्भात तपासणी झाली आहे का? विक्टीम जे आहेत ते या संदर्भामध्ये ॲडमिट आहेत, परंतु आरोपीच्या रक्ताची जी तपासणी ती आम्ही केलेली आहे आणि अद्याप जो तपास झाला त्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं दारू प्राशन केल्याचं समोर आलेलं नाही आहे। हे नेमके कशासाठी कुठे गेले होते आणि कधी परत होते, कशासाठी परत होते? यातलं विक्टीम जे आहेत ते विक्टीम त्यांचे वडील ॲडमिट होते सायन हॉस्पिटलला, तर त्या संदर्भात सायन हॉस्पिटलमधनं घरी परत येत होते आणि त्यांच्या मागणंच ही जी गाडी आहे ती गाडी देखील त्या रस्त्यावरून जात असताना हा प्रकार झालेला आहे। नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।